code, right? Okay. तर आपल्याला जसं सांगितलंय काय पहिल्यांदा आपल्याला 2 सॉर्टेड ऑर्डर घ्यायला लागणार, राईट? तर आपण काय करू, पहिल्यांदा आपला जो कोड आहे तो लिहूया. आपल्याला काय करायला पाहिजे, 2 ॲरे घ्यायचे. मग त्यासाठी आपल्याला 2 साईज पण पाहिजे, राईट? आपण म्हणू इंट साईज 1 आणि इंट साईज 2, राईट? मग आपल्याला साईज 1 आणि साईज 2 आपण काय करून घेतली, इनपुट करून घेतली. त्यानंतर काय करायला लागणार, आपल्याला एक वेक्टर तयार करायला लागणार, राईट? वेक्टर त्याचा टाईप काय असणार, इंट असणार, आणि त्याचे नाव असणार समजा v1, साईज असणार साईज 1. सिमिलरली राईट? एक मिनिट. Similarly, vector int v2 size 2. आता आपण काय घेतलं, इनपुट करून घेतला, राईट? आता राहते काय आपलं मेन लॉजिक. मेन लॉजिक मध्ये आपल्याला काय सांगितलंय, एक नवीन ॲरे जो ह्या 2 ॲरेचा मिक्सचर असणार आहे. तर ह्या 2 ॲरेचा मिक्सचर असणार, तर त्याची साईज काय असणार हो, साईज 1 प्लस साईज 2 असणार. का? कारण ह्यातले सगळे एलिमेंट्स येणार आणि ह्यातले पण सगळे एलिमेंट्स येणार. मग ह्यातले पण सगळे एलिमेंट्स येणार, तर आपल्या इंट साईज 3 काय होणार, ऑटोमॅटिकली साईज 1 प्लस साईज 2 होणार, राईट? तर आपण काय करू, एक नवीन वेक्टर तयार करू. त्याचं नाव देऊ आपण S3 आणि त्याचं साईज असणार साईज 3. ऍक्च्युली V3 येणार का, कारण वेक्टर आहे, राईट? V3 आणि आपण त्याला साईज 3 दिली. आता आपण काय करणार, फॉर लूप चालवणार ह्या दोन्हीतला. जसं की मधनं सांगितलेलं आपल्याला की आपल्याला एक व्हाईल लूप चालवलं पाहिजे, ज्याच्यात आपण चेक करणार की आयदर ऑफ द साईज जी बारकी असेल, राईट? एक मिनिट. ओके, ठीक आहे. कन्सेप्ट अंडरस्टँड झालाय तुमचं, तुम्ही कोड करू शकताय, विच इज गुड. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळूया, ठीक आहे? तर आता आपण आपला सेकंड क्वेश्चन घेऊ.
तर क्वेश्चन काही असा आहे. तर बघा, आपल्याला एक सॉर्टेड अरे दिलाय, एक सॉर्टेड अरे दिलाय, राईट. असा एक सॉर्टेड अरे असणार आहे आणि आपल्याला काय सांगितलंय, आपल्याला काय सांगितलंय की आउटपुट शुड बी अरे ऑफ स्क्वेअर्स, म्हणजे स्क्वेअर्स चा अरे पाहिजे ऑफ द गिव्हन एलिमेंट्स इन द सॉर्टेड अरे. आता हा बघा, हा अरे दिलाय, ह्या अरेच्या एलिमेंटचे जे काही स्क्वेअर्स असतील का नाही ते आपल्याला सॉर्टेड ऑर्डर मध्ये द्यायचे. आता एकचा स्क्वेअर काय आहे? एक. दोनचा 4, तीनचा 9, चारचा 16. मग तोच जर आपण सॉर्टेड ऑर्डर मध्ये ठेवला तर आपला आहे असं येतोय. त्यानंतर चारचा स्क्वेअर काय आहे? 16. त्यानंतर दोनचा किती आहे? 4 आहे. तीनचा किती आहे? 9 आहे. राईट, राईट. तर आपल्याला हे सॉर्टेड ऑर्डर मध्ये करायचं असलं तर आपल्याला परत सॉर्ट करायला पाहिजे 4, 9 आणि 16. 4, 9 आणि 16. तर सगळ्यात सिंपल अप्रोच काय दिसते? सगळ्यात सिंपल अप्रोच काय दिसते? इनपुट करून घ्या. त्यानंतर काय करा, एक न्यू अरे क्रिएट अ न्यू अरे ऑफ सेम साइज. देन काय करा, for int I is equal to 0, I is less than n, I plus plus. काय करणार आपण जो काय एलिमेंट आहे, म्हणजे लेट से इनपुट, समजा इनपुट ऑफ I आहे, इनपुट ऑफ I इंटू इनपुट ऑफ I इज इक्वल टू काय म्हणणार आपण, हा कशा स्टोअर करायची ही जी व्हॅल्यू आहे ती आपण वेक्टर ऑफ किंवा आउटपुट ऑफ आय मध्ये आणि त्यानंतर काय करायचं, सॉर्ट करायचं. काय सॉर्ट करायचं? आउटपुट डॉट सॉर्ट आणि आउटपुट डॉट बिगिन आणि आउटपुट डॉट एंड. राईट. ही झाली सगळ्यात बेसिक. टाइम कॉम्प्लेक्सिटी किती आहे? राईट. याची टाइम कॉम्प्लेक्सिटी किती येणार हो? ही झाली माझी ओ ऑफ एन, माझी झाली ओ ऑफ एन, आणि ही झाली ओ ऑफ एन लॉग एन. सॉर्टिंगला मी सांगितले जी काय टाइम कॉम्प्लेक्सिटी असते ती एन लॉग एन असते. ह्या दोघांच्यातली मोठी कोणती आहे? एन लॉग एन आहे. एन लॉग एन आहे. तर माझी टाइम कॉम्प्लेक्सिटी काय झाली? एन लॉग एन. तर हे क्वेश्चन, हा जो क्वेश्चन आहे तो ऑफ एन मध्ये पण सोडवत होते, म्हणजे जेवढे अरेची साईज आहे तेवढंच, आणि एकदाच आपण जो काय अरे तो ट्रॅव्हर्स करू शकतोय, आणि तो जो काय अरे जो ट्रॅव्हर्स करणार आहे ना मी, त्याच्यात मग मी ते काय असेल ते डिटरमाइन करू शकतोय. आता लेट से माझ्याकडे असा आहे, राईट, -4, -2, 1, 6 आणि 12. -2, 1, 6 आणि 12. स्टार्टिंगला -4 आहेच माझा. तर ह्याचा स्क्वेअर आपण जर केला तर कसा होणार माझा? 16, त्यानंतर 4, त्यानंतर 1, त्यानंतर 36 आणि त्यानंतर 144. राईट, 144. मग हा अरे मी सॉर्ट करायला पाहिजे. हा अरे सॉर्ट केल्यानंतर मला 1, 4, 16, 36 आणि 144 ही एक झाली अप्रोच. आता मी काय करतो, instead of having the same order, right, instead of having the same order मी काय करतो, आता हे बघा, वजा चिन्ह असलं तरी पण स्क्वेअर केलं तरी मध्ये कुठेतरी येऊ शकते. आपण गॅरंटी देऊ शकत नाही की इथून स्टार्ट होणार आहे म्हणताना हा जो इलेमेंट आहे तो माझा सुरुवातीलाच येईल. मध्ये कुठेतरी येऊ शकते, शेवटला पण. आता समजा -14 असतं तर एकदम लास्टला आला असता, एकदम लास्टला आला असता, एकदम लास्टला आला असता. बट आपल्याला एवढं माहिती की अरे सॉर्टेड आहे. ह्याचा अर्थ काय, की मिडलला कुठला तर असा इलेमेंट असणार आहे, असा कुठला तरी इलेमेंट असणार आहे की ज्याच्यापासून जो काय असेल
स्मॉलेस्ट असेल, जो काय असेल स्मॉलेस्ट असेल, जो काय असेल स्मॉलेस्ट असेल, राईट. आता ह्या केसमध्ये वन जो आहे तो आपला स्टार्टिंगला येणार आपल्याला फिक्स माहिती आहे, म्हणजे मिडल मध्ये कुठेतरी एक्स्ट्रीम पॉईंट्सला नाही, मिडल मध्ये कुठेतरी एक्स्ट्रीम पॉईंट्स. आता एक्स्ट्रीम पॉईंट्स आहेत हे दोन, ह्याच्या एका कुठल्या तर साईडला, म्हणजे आयदर दिस साइड और आयदर दिस साइड, आपला जो काय एलिमेंट असणार आहे तो लास्टला असणार आहे. तो काय असणार आहे, तो लास्टला असणार आहे. आता इथं समजा वजा 14 असतं तर ह्याचा स्क्वेअर लास्टला आला असता. आता इथं 12 आहे तर ह्याचा स्क्वेअर लास्टला आला असता, राईट. म्हणजे काय आहे की आपण जर इकडून एक पॉइंटर चालू केला, इकडून एक पॉइंटर चालू केला, तर आपण लास्टून भरून येऊ शकतोय, लास्टून पुढे जाऊ शकतोय, राईट. आपण जो काही एलिमेंट लार्जेस्ट आहे तो फिगर आउट करायचा, जो काय एलिमेंट लार्जेस्ट आहे तो फिगर आउट करायचा, आणि तो ऍट द एंड त्याचा स्क्वेअर सबमिट करायचा, त्याचा स्क्वेअर सबमिट करायचा. मग आता ह्या केसमध्ये मी काय करणार, इथं माझा एल ठेवला, इथं माझा एल ठेवला, इथं माझा आर ठेवला, इथं माझा आर ठेवला. एल आणि आर, एल आणि आर यांच्या स्क्वेअरचं कंपॅरिझन केलं मी, यांच्या स्क्वेअरचं कंपॅरिझन केलं तर काय होतंय, 16 आणि 144, 16 आणि 144, दोन्ही मधला स्क्वेअर कोणाचा मोठा असणार आहे, 144 चा स्क्वेअर मोठा असणार आहे, जो की सगळ्यात मोठा अमॉंग ऑल ऑफ दिस एलिमेंट आहे, राईट. अमॉंग ऑल ऑफ दिस एलिमेंट आहे. मी काय करणार, हा जो लास्टला आहे का नाही, लास्टला 144 लिहिणार, 144 लिहिणार. आणि आता ह्या एलिमेंटचं काम झालंय, ह्या एलिमेंटचं काम झालंय, म्हणून मी काय करणार, हा जो काही एलिमेंट आहे तो, हा जो काही एलिमेंट आहे तो मी आर मायनस मायनस करणार. परत एकदा मी एल चा जो एलिमेंट आहे आणि आर चा जो एलिमेंट आहे त्या दोघांमध्ये कंपॅरिझन करणार, त्याच्या दोघांच्या स्क्वेअर मध्ये ऍक्च्युअली. मग 16 आणि 36 मध्ये कंपॅरिझन केलं, 16 आणि 36 मध्ये कंपॅरिझन केलं तर माझा मोठा एलिमेंट कोणता येतोय, 36 येतोय, 36 येतोय. मी काय करणार, 36 लास्टून दुसरा लिहिणार, आणि आता लास्टून तिसरी प्लेस माझी भरायची राहिल्या, लास्टून तिसरी प्लेस माझी भरायची राहिल्या. मग मी काय करणार, माझा जो काय आर आहे, माझा जो काय आर आहे तो मी मागे सरकवणार, आर इकडे सरकवला, आर आता इथं सरकवला. आता मी परत कंपॅरिझन केलं, एल चा जो एलिमेंट आहे, आर चा जो एलिमेंट आहे, त्या दोघांचा स्क्वेअर म्हणजे 16 आणि 1 मध्ये कम्पेअर केलं, 16 आणि 1 मध्ये कम्पेअर केलं. मोठा कोण आहे, 16 मोठा आहे, 16 मोठा आहे. नंतर मी काय करणार, इथं 16 लिहिणार, इथं 16 लिहिणार, राईट, इथं 16 लिहिणार. आणि काय करणार, हा जो काय माझा एल आहे तो पुढे ढकलणार, एल आहे तो पुढे ढकलणार, एल आहे तो पुढे ढकलणार, राईट. मग एल माझा पुढे ढकलल्यावरती एल माझा आला इथं, इथं. आता मी परत एकदा कंपॅरिझन करायला लागलोय, काय कम्पेअर करायला लागलोय, तर एल आणि आर चे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचे स्क्वेअर्स, 4 आणि 1, 4 आणि 1 मध्ये मोठं कोण आहे, 4 मोठा आहे. मग मी काय लिहिणार, इथं ब्लँक स्पेसच्या ऐवजी 4 लिहिणार, 4 लिहिणार. त्यानंतर मी काय करणार, एल माझा पुढे लिहिणार, का, कारण इथला एलिमेंट जो काय तो मी आता डिटरमाइन केला. मग एल आणि आर आता एका जागेला आहे, एका जागेला आहेत म्हणजे त्यांना हा जो काही एलिमेंट आहे तो आहे याचा स्क्वेअर टाकायचा, म्हणजे इथे एक येणार. हा ऑटोमॅटिकली सॉर्टेड झाला, ऑटोमॅटिक सॉर्टेड झाला. स्पेस कॉम्प्लेक्सिटी किती लागली, स्पेस कॉम्प्लेक्सिटी लागली ओ ऑफ 1 लागली. टाइम कॉम्प्लेक्सिटी किती लागली, ओ ऑफ एन लागली. आपल्याला सॉर्ट करायला लागलं, एन लॉग एन काही करायला लागलं नाही. आपण काय केलं, इकडून एकदा चाललो, इकडून एकदा चाललो, आपण पूर्ण अरे एकदाच पार्स केला, एकदाच पार्स केला, त्यामुळे आपल्याला ओ ऑफ एन स्पेस, ए ऑफ एन टाइम लागला. ओके, कळालं इथं सगळं, इथपर्यंत सगळ्यांना कळालं, इथपर्यंत सगळ्यांना.
ओके, आवाज येतोय आता? ओके, तर ही अप्रोच सगळ्यांना कळाल्या काय करायचं ते? आता सुडो कोड लिहून देतो, कोड तुम्ही करू शकताय. मग आपल्याला करायचं काय आहे? येस, गुड. पहिल्यांदा इनपुट घ्यायचा. इनपुट काय असणार? आपल्याला ॲरे असणार. ॲरे असणार म्हणताना पहिल्यांदा आपल्याला इंट साईज घेतली पाहिजे. इंट साईज घेतल्यानंतर आपण काय करणार? सीएन करणार, जो काय आपला साईज असणार आहे तो. त्यानंतर आपण काय करणार? आपला वेक्टर नवीन तयार करणार आहे, त्याला इंट देणार. त्यानंतर आपण त्याला म्हणणार लेट्स से व्ही म्हणलं, त्याला साईज दिली साईज. नंतर काय केलं? इनपुट द वेक्टर. आता मेन लॉजिकला आलो. मेन लॉजिक मध्ये काय करणार आपण? मी सांगितलं एक इंट आर घेणार, ज्याची व्हॅल्यू असणार किती? साईज -1, कारण तो लास्टचा एलिमेंट आहे. इन एल काय असणार? 0 असणार, कारण तो फर्स्ट एलिमेंट आहे. आपण हे कधीपर्यंत करणार? जोपर्यंत एल आर ला क्रॉस करत नाही. एल आर ला क्रॉस कधी करणार? जेव्हा एल इज ग्रेटर दॅन. मग एल इज ग्रेटर दॅन ला आपल्याला थांबायचं आहे. म्हणताना एखादं ऑपरेशन कधीपर्यंत परफॉर्म करायचं? जोपर्यंत आर मोठा किंवा इक्वल आहे. मोठा किंवा इक्वल आहे तोपर्यंत मी काय करणार? काय करणार मी? इफ काय? एल ला जो एलिमेंट आहे त्याचा स्क्वेअर. एल ला एलिमेंट आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे काय? व्ही ऑफ आय, सॉरी व्ही ऑफ एल, ऍक्च्युअली व्ही ऑफ एल इंटू व्ही ऑफ एल, राईट. जर मोठा असेल कशापेक्षा? व्ही ऑफ आर इंटू व्ही ऑफ आर. तर मी काय करणार? आता माझा एक इथं पण एक समजून घ्यायचं. आता बघा, माझा पहिल्यांदा एलिमेंट आउटपुट ॲरे काय असणार आहे? ब्लँक ॲरे असणार आहे, राईट. आउटपुट ॲरे काय असणार आहे? ब्लँक असणार आहे. तर आउटपुट ॲरे पण मला इथे लिहिला पाहिजे, राईट. मेन लॉजिक मध्ये इंट वेक्टर इंट आउटपुट म्हणतो मी ओपी, आणि त्याला साईज देतो. साईज सेम असणार आहे, हे तर काय सगळ्यांना माहितीच आहे, राईट. आता हा मोकळा असणार आहे एलिमेंट, सगळ्या एलिमेंट 0 0 0 0 0 असणार आहेत, राईट. किती एलिमेंट असणार आहेत ह्यात? लेट्स से ह्या कंडिशन साठी किती असणार आहेत? 5 असणार आहेत, राईट. 5 असणार आहेत. आपण सगळ्यात पहिला एलिमेंट कुठला भरतोय? लास्टचा. समजा हा एलिमेंट तुम्ही म्हणला के आहे. के ची व्हॅल्यू सुरुवातीला किती पाहिजे? मग साईज -1 पाहिजे. का? कारण तो लास्टचा एलिमेंट आहे, राईट. मी इथे काय करणार? एक नवीन इंट तयार करतो. इंट के इज इक्वल टू, के ची साईज काय व्हॅल्यू काय असणार? साईज -1, सिमिलर टू आर -1. पण आर काय होणार आपला? इटरेशनला चेंज होईल का नाही हे सांगता येत नाही, बट के ची व्हॅल्यू प्रत्येक इटरेशनला चेंज होणार. कशी ती सांगतो. जर एल एलिमेंटचा स्क्वेअर मोठा असेल तर मी काय करणार? आउटपुट ऑफ के इज इक्वल टू व्ही ऑफ एल इंटू व्ही ऑफ एल, राईट. आणि त्यानंतर काय करणार? माझा एल जो आहे तो पुढे ढकलणार, म्हणजे एल प्लस प्लस करणार. एल प्लस प्लस केला, राईट. एल प्लस प्लस केला म्हणजे मी काय केला? हा जो माझा एल होता इथला, राईट, हा पुढे नेला. बट मला काय केलं पाहिजे? आता हा मी 144 किंवा काय असेल ते, समजा इथं 14 असतं तर 196 असतं. इथं लास्टचा एलिमेंट भरलाय. आता मला लास्टून दुसरा भरायचा आहे. मग तर मी काय केलं पाहिजे? के ची व्हॅल्यू काय केली पाहिजे? मी आता लास्टला आहे आणि मला आता थोडक्यात लेफ्ट साईडला जायचं असेल तर आपण काय ऑपरेशन करणार? पॉइंटर वरती आपण राईट साईडला काय करू? आपण आर एलिमेंटला काय करत होतो? जर आपल्याला राईट साईडला जायचं असेल, राईट साईडहून लेफ्ट साईडला म्हणजे कमी करायचं असेल तर आपण काय करत होतो? मायनस करत होतो. आता इथं सिमिलरली मला करायचं आहे, मग तर मी काय करणार? मी के मायनस करणार, राईट. के मायनस करणार.
बरोबर आहे का? की मायनस मायनस केलं. त्यानंतर काय करणार मी? एल्स 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 काय करणार मी? जर तसं नसेल याचा अर्थ काय की आपला व्ही ऑफ आर मोठा आहे, मी ओपी ऑफ के काय म्हणणार म्हणजे आउटपुट ऑफ के इज इक्वल टू व्ही ऑफ आर इंटू व्ही ऑफ आर. त्यानंतर मी काय करणार? हा आता इथं ऑपरेशन काय होणार सांगा? इथं ऑपरेशन काय होणार? इथले दोन ऑपरेशन सांगा. इथे दोन लाईन आहेत का नाही, तशा इथल्या दोन लाईन सांगा काय असणार? आर मायनस मायनस के प्लस प्लस. ओके, आर मायनस मायनस केला, ठीक आहे. आर मायनस मायनस केला इथपर्यंत आपण सगळेजण एकत्र आहे, राईट. एक आपला काय काय होता? -4 -2 1 त्यानंतर 6 आणि 12. इथं माझा एल आहे, इथं माझा आर आहे, इथं माझा के आहे, राईट. माझा के आहे. के आधी इथं होता, मी काय केला 144 केला, इथं 144 केला. 144 केल्यानंतर मी काय केला? केला मायनस केला, केला मायनस केला, केला मायनस केल्यानंतर के माझा इथं आला, के माझा इथं आला. मी काय केला परत इथं केला, केला काय केला? 36 केला, 36 केला. परत मागवलं. हा आता ह्या कंडिशनला काय सांगा? के मायनस केल्यानंतर, राईट, मी इथं कंडिशन काय दिल्या? इथं कंडिशन काय दिल्या? आर साइड मोठा असेल तर, आर साइड मोठा असेल तर, राईट. आपल्याला एल्स मध्ये आर साइड मोठा असेल. आता हे बघा 12 आणि -4 मध्ये, राईट, कोण मोठा आहे? 12चा मोठा आहे, 12चा स्क्वेअर मोठा आहे, राईट. मग आपण इथे काय लिहिणार? सरळ सरळ एक तर 144 लिहिलं, 144 लिहिलं. आर काय केलं मी? मायनस मायनस, आर माझा मायनस मायनस. के प्लस प्लस केला मी, के प्लस प्लस केला, बरोबर आहे का चुकतंय? के प्लस प्लस केला म्हणताना माझा व्हॅल्यू इकडे गेली, आउट ऑफ बाउंड्स गेली. ही चुकीचं आहे का बरोबर आहे? तर काय यायला पाहिजे होतं? की प्लस प्लस यायला पाहिजे होतं का मायनस मायनस यायला पाहिजे होतं? मायनस मायनस यायला पाहिजे होतं. म्हणजे कळतंय, आपण दोन्ही पण कंडिशन मध्ये के मायनस मायनसच करणार आहे इथं, राईट. इथपर्यंत कोणाला काय अडचण? इथपर्यंत कोणाला काय अडचण? आता आर प्लस प्लस मायनस मायनस तुम्हाला कळाले, काल सांगितलंय तुम्ही, राईट. आपण पॅलिंड्रोम साठी बघितलेलं, रिव्हर्स साठी बघितलेलं, तेव्हा कळालं तुम्हाला, राईट. तर मी काय करणार तर के पण मायनस मायनस करणार, के पण मायनस मायनस करणार, राईट. त्यानंतर मी काय करणार? माझा आउटपुट करणार, आउटपुट करणार. ओके, कळालं सगळ्यांना कसं वर्क होते ते? कसं वर्क होते कळालं? कोणाला काय डाऊट? कोड तुमचं करू शकता का करून दाखवायची गरज आहे? तुमचं तुम्ही करू शकताय? ओके, कोड करू आपण, काय अडचण नाही. आपण काय करणार पहिल्यांदा?
साईज घेणार. त्यानंतर काय करणार, एक मिनिट, पहिल्यांदा काय करणार, साईज घेणार. त्यानंतर सीन करून घेणार साईजला. त्यानंतर मी काय करतोय, माझा वेक्टर घेणार इंट. त्यानंतर त्याला व्ही म्हणतो मी, त्याला साईज दे राईट. आफ्टर दॅट मी काय करणार, माझा फॉर इंट i इज इक्वल टू 0, इनपुट करून घेतला. मी इनपुट करून घेतल्यानंतर मी काय करणार, आता माझा मेन लॉजिक आलं. मेन लॉजिक मध्ये मी काय करणार, पहिल्यांदा मला एक नवीन वेक्टर तयार करायला पाहिजे. वेक्टर इन आउटपुट म्हणतो मी याला, आउटपुट किंवा स्क्वेअर म्हणतो, स्क्वेअर्स राईट. याला साईज येणार साईज राईट. त्यानंतर मी काय करणार, एक माझा इंट एल घेणार ज्याची व्हॅल्यू 0 असणार. नंतर एक इंट आर असणार ज्याची व्हॅल्यू काय असणार, साईज -1 असणार. त्यानंतर माझा अजून एक इंट के असणार त्याची साईज -1, सेम साईज असणार राईट. तर त्यानंतर काय करणार, जोपर्यंत पूर्ण माझा ॲरे भरून होत नाही तोपर्यंत म्हणजे काय, आयदर आर क्रॉसेस एल और के बिकम 0 राईट. आता इथं के 0 जरी झाला, इथं 0 झाला राईट, के इथं 0 झाला म्हणजे काय झाला, माझा के 0 झाला किंवा -1 झाला, -1 राईट. 0 म्हणजे लास्ट पोझिशन. हा माझा जो काय -1 झाला, के जर -1 झाला तर काय, पूर्ण ॲरेचे एलिमेंट जे काय ते माझे भरून झाले. आयदर ऑफ केस तुम्ही घेऊ शकताय. मी इथे घेतो के इज ग्रेटर दॅन 0, के जोपर्यंत 0 पेक्षा मोठा आहे तोपर्यंत काय करायचा, इफ लेफ्ट साइड इज बिगर, लेफ्ट एलिमेंट इज बिगर. तर मी काय करणार, लेफ्ट एलिमेंट बिगर असला तर तो चेक करणार कसा, पहिला गोष्ट मी असं करणार, v ऑफ i इंटू v ऑफ i म्हणजे काय झाला, माझा स्क्वेअर झाला. ग्रेटर दॅन साइन v ऑफ r इंटू v ऑफ r, हे झालं. चेक केलं. जर काय मोठा असेल तर काय करणार मी, स्क्वेअर्स ऑफ के म्हणजे काय, जो काय माझा लास्ट एलिमेंट असणार आहे. हा बोला. हा ते v ऑफ i नको, v ऑफ l पाहिजे आय थिंक. येस v ऑफ l पाहिजे. गुड v ऑफ l पाहिजे. येस v ऑफ l म्हणजे लेफ्ट साइड इज बिगर दॅन द राईट साइड. गुड. त्यानंतर काय करणार आपण, स्क्वेअर्स ऑफ के म्हणजे काय, जो काय लास्ट एलिमेंट आहे त्याची व्हॅल्यू काय करणार मी, v ऑफ l करणार. v ऑफ l इंटू v ऑफ l राईट. एल जर तसं नसेल तर मी काय करणार, माझ्या स्क्वेअर्स ऑफ के इज इक्वल टू v ऑफ r इंटू v ऑफ r करणार. ठीक आहे. हे सगळं केलं मी. बट हे करून झाल्यानंतर राईट, माझा लेफ्टचा एलिमेंटचा स्क्वेअर माझ्या आउटपुट ॲरेमध्ये टाकला. लेफ्टचा एलिमेंटचा स्क्वेअरचा जो काय लेफ्टचा एलिमेंट होता, त्याचा स्क्वेअरचा आउटपुट जो काय होता तो मी टाकला. आता त्यानंतर मला काय केलं, पुढचे एलिमेंट्स बघायला पाहिजे. आता पुढचे एलिमेंट्स मी कसे करणार, एल प्लस करणार आणि मला काय करायला पाहिजे, स्क्वेअर्सचा जो काय म्हणजे माझा आउटपुट असणार आहे त्यात मला जागा बदलली पाहिजे म्हणजे नवीन एलिमेंट मला इन्सर्ट करायला. नवीन एलिमेंट कसा इन्सर्ट करणार मी, के मायनस करणार राईट. सेम गोज विथ दिस केस. मला काय करायचं आहे, आर चा एलिमेंट मी आता
आउटपुट मध्ये टाकलाय, आरचा एलिमेंट आउटपुट मध्ये टाकलाय, तर मला मागं आलं पाहिजे. मागं आलं पाहिजे म्हणजे मी करणार आर मायनस मायनस. सिमिलरली नवीन एलिमेंट साठी जागा करायचं, नवीन एलिमेंट साठी जागा कशी करणार, के मायनस मायनस करणार. ओके, आणि त्यानंतर मी काय करणार, सगळ्यात सोपं फॉर इच लूप वापरून करूया आपण. फॉर कॉन्स्ट नाही सॉरी ऑटो ई इन व्ही Cout actually squares येणार, right? Squares येणार. Squares Cout E space. ओके, रन करून बघूया. रन करून बघूया. लेफ्ट एलिमेंट इज बिगर आणि तसं नसेल तर राईट एलिमेंट इज बिगर. रन बघूया. साइज 5 देऊया. आहे मगाचा देऊया -4 -2 1 6 आणि 12. हे बघा 0 4 16 36 आणि 144. कळालं सगळ्यांना कसं सॉल्व्ह केले ते? सगळ्यांना कळाले? बाकीच्यांचं काय? अस्मिता कळाले का? परत सांगू दे. स्नेहल समजलं. ओके गुड. तर मग पुढचा क्वेश्चन घ्यायचा का इथंच थांबवायचा? आहे का स्टॅमिना तेवढा? आज नवीन 2 कॉन्सेप्ट शिकलो आपण, राईट? आहे का? बस ठीक आहे, चालेल. उद्या सिमिलर टाइमला भेटू. ज्यांनी रजिस्ट्रेशन अजून केलेलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या लवकरात लवकर.